नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या सिरीजमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न घेऊन आलो आहेत, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला खूपच महत्त्वाचे ठरतील व यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक एक, राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये दर शनिवारी संविधानाची प्रस्तावना वाचणे अनिवार्य केले आहे? ऑप्शन क्रमांक एक, मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, फुलाचा कोणता भाग हिरव्या रंगाचा असतो? फुलाचा कोणता भाग हा हिरव्या रंगाचा असतो? ऑप्शन क्रमांक चार, निदलपुंज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक तीन, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, जगातील पहिला स्कॅनर कोणता आहे? जगातील पहिला स्कॅनर कोणता आहे? ऑप्शन क्रमांक चार, MS-300 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, दबावघट ही संज्ञा कोठे उदयास आली? दबावगट ही संज्ञा कोठे उदयास आली? ऑप्शन क्रमांक दोन, अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, ई वॉलेट सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ई वॉलेट सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक चार, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते? निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते? ऑप्शन क्रमांक चार, स्त्रियाची सेवा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? खालीलपैकी कोणता रोग हा पाण्याद्वारे पसरत नाही? ऑप्शन क्रमांक तीन, हिवताप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दहावा, वायफाय हे कोणत्या प्रकारचे नेटवर्क आहे? वायफाय हे कोणत्या प्रकारचे नेटवर्क आहे? ऑप्शन क्रमांक एक, वायरलेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक एक, गलगंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 2025 कोणत्या रोगाचे समूळ नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने उद्दिष्ट ठरवले आहे? ऑप्शन क्रमांक चार, क्षयरोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्याच्या विधानसभेने आपला नवीन लोगो स्वीकारला आहे? कोणत्या राज्याच्या विधानसभेने आपला नवीन लोगो स्वीकारला आहे? ऑप्शन क्रमांक दोन, अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक चार, जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय सभेचे 1907चे अधिवेशन कोठे भरले? राष्ट्रीय सभेचे 1907चे अधिवेशन कोठे भरले? ऑप्शन क्रमांक तीन, दोन, सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? ऑप्शन क्रमांक तीन, डोळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पतनियंत्रणाचा अधिकार कोणाला आहे? पतनियंत्रणाचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक एक, रिझर्व्ह बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, पहिली गोलमेज परिषद कोठे झाली? पहिली गोलमेज परिषद कोठे झाली? ऑप्शन क्रमांक एक, लंडन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताची राष्ट्रभाषा कोणती? भारताची राष्ट्रभाषा कोणती? ऑप्शन क्रमांक तीन, हिंदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, देशातील पहिले हत्तीसाठीचे रुग्णालय कोणत्या राज्यात स्थापन झाले आहे? देशातील पहिले हत्तीसाठीचे रुग्णालय कोणत्या राज्यात स्थापन झाले आहे? ऑप्शन क्रमांक एक, उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भारतात पहिली जनगणना कोणत्या साली झाली? भारतात पहिली जनगणना कोणत्या साली झाली? ऑप्शन क्रमांक एक, 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, भारत सरकारची टांगसाळ खालीलपैकी कोठे नाही? भारत सरकारची टांगसाळ खालीलपैकी कोठे नाही? ऑप्शन क्रमांक चार, नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले? चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन क्रमांक चार, सूर्यसेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, जपानचे चलन कोणते? जपानचे चलन कोणते? ऑप्शन क्रमांक एक,
एन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संमत आहे? भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संमत आहे? ऑप्शन क्रमांक 3 भाग दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात? खालीलपैकी कोणत्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची काय आहे? सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 प्रस्तावना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. सोन्याची शुद्धता कोणत्या एककात मोजतात? सोन्याची शुद्धता कोणत्या एककात मोजतात? ऑप्शन क्रमांक 3 कॅरेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. भारतात सर्वात कमी माता मृत्यू दर असणारे राज्य कोणते? भारतात सर्वात कमी माता मृत्यू दर असणारे राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने सुरू होते? संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने सुरू होते? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन क्रमांक 3 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33. ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची आहे? ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 3 पोलीस पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोण? महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोण? ऑप्शन क्रमांक 2 सह्याद्री पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. रोखे खरेदी विक्री संबंधी गुंतवणूकदारांना कोणते व्यापारी खाते उघडावे लागते? रोखे खरेदी विक्री संबंधी गुंतवणूकदारांना कोणते व्यापारी खाते उघडावे लागते? ऑप्शन क्रमांक 1 डीमॅट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत कोणता आहे? प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 मासे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. प्लेइंग टू विन हे पुस्तक कोणाचे आहे? प्लेइंग टू विन हे पुस्तक कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 सायना नेहवाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. पेट्रोलियमला सामान्यतः काय म्हणून ओळखले जाते? पेट्रोलियमला सामान्यतः काय म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 काळे सोने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. पृथ्वी आणि ताऱ्यामधील अंतर कशामध्ये मोजले जाते? पृथ्वी आणि ताऱ्यामधील अंतर कशामध्ये मोजले जाते? ऑप्शन क्रमांक 2 प्रकाश वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. सार्कमध्ये किती सदस्य राष्ट्र आहेत? सार्कमध्ये किती सदस्य राष्ट्र आहेत? ऑप्शन क्रमांक 4 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. ब्ल्यू व्हेल ऑनलाईन गेम कोणी तयार केला? ब्ल्यू व्हेल ऑनलाईन गेम कोणी तयार केला? ऑप्शन क्रमांक 1 फिलिप बुडकिन हे आपले करेक्ट आन्सर होईल.